मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींवर हातोडा पडणार आहे। आपलं घर वाचावं यासाठी साई गॅलेक्सी इमारतीमधील रहिवासी सर्वतोपरी प्रयत्न करतायत। एकीकडे घर वाचवायचं टेन्शन आहे तर दुसरीकडे मुलांच्या परीक्षा आहेत। अशा दुहेरी संकटामध्ये साई गॅलेक्सीमधील इमारतीमधील रहिवासी सापडलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मुलांना अभ्यास करणं देखील अवघड झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। अभ्यास करायला बसतेस किंवा तुझा भाऊ बसतो, एक भीती मनामध्ये असते। तुला काय भीती वाटते आणि आता अभ्यास करताना नेमकं तुला काय वाटतं? मला अभ्यास करताना येतात होतं की यार हे घर तुटेल, आम्ही एवढी मोठी स्वप्न पाहिलेली ते सगळं हे होईल। एक यामुळे आमच्या अभ्यासाकडे लक्ष पण लागत नाही। अभ्यासकडे बसलो तरी पण दहाव्या घर दिसतंय, घर तुटताना असं दिसतंय। ऋषिकेश, काय सांगशील? हे संकट आलं, हे संकट निघावं म्हणून तू कोणाला विनंती करशील, काय सांगशील? ते एवढं सांगतो की सरकार लोकांनी मदत करावी आणि चांगले आमची बिल्डिंग वाचावी असतात। तू कोणाला विनंती करशील, कोणाला प्रार्थना करशील? आणि फक्त घर वाचावं आमचं बस एवढंच इच्छा आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।